हाय फ्रेंड्स, कशा आहात मग तुम्ही? मी बेस्टपैकी जातो आहे माझ्या राजवाडी गावाला. कधी नाही ती गेलो आहे, म्हणजे 2-2.5 वर्षानंतर जातो एकदा, नाही तर कधी मी अशी चक्कर मारून येतो. मग चला मला आता लागला डांबरीला. सणान गाडी निवडली होती. सकाळ सकाळ वातावरण फ्रेश राहतो ना, त्याच्यामुळे जरा जरा स्पीडनं जावं म्हटलं. काय मग तुम्ही कशा आहात? काय चाललं काय नाही? बरे आहोत का सगळे पण? चला म्हणलं, सकाळ सकाळ वातावरण फ्रेश राहतो ना, त्याच्यामुळं लवकर जायचं होतं. मग आता आम्ही आलो दगडवाडीमध्ये. दगडवाडी आल्यानंतर मग गतिरोधक जास्त आहात. गतिरोधक जास्त आहे तर मग दमानं गाडी घ्यावं लागते, माहिती आहे का? त्याच्यामुळे थोडं ब्रेकर कमी होतं, स्पीड कमी होती गाडीची. मग दगडवाडी क्रॉस केल्यानंतर शाळा भरायला लागली होती, त्याच्यामुळे गाडी दमानं घ्यावी म्हणली. ठीक आहे, लेकर आहे तर रोडला, त्याच्यामुळे मला दमानं घ्यावं गाडं. दगडवरची काय काय ना, पण प्रगती लय बेस्ट तर झाली बरं का. काय का म्हणणार राव. मग आलो आम्ही तर राजेवाडीच्या शिवारामध्ये आलो. निळकंठेश्वर मंदिर आहे समोर. इथे एकदम बेस्टपैकी जर पाऊस जर असेल ना, तर काय बघायचा नजारा राहतो. एकदम भारी, असं जसं काही कोणत्या जंगलामध्ये आलात आपण, असं एकदम भारी. म्हणजे काय म्हणील तसलं भारी फोटोशूट वगैरे होतात. एकदम भारी होते, माहिती आहे का? मग उतार होता, चला तर मग दम्मान जावा म्हणलं. बघा तुम्ही नजारा कसला आहे. पण पाऊस नसल्यामुळे आता सध्या थोडं सुकतं ना. पाऊस नाही ना, आता पावसाळ्याचा दिवस नाही, आता थंडीचा दिवस असल्यामुळे थोडं चुकलेलं जातं. पाऊस असल्यावर खतरनाक दिसतो मात्र बघायला. काय आलो बघा आमच्या गावाच्या पुलावर. इथून भयंकर नदी पूर येतो, माहिती आहे का? फुल पाऊस असला ना, लय भारी येतो. मग माहिती आहे का? आणि आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर आहे. आणि महाशिवरात्री दिवशी अशी भयंकर गर्दी राहते ना, लय भारी राहते. मग निघालो तिथून वरिस्थाना निघालो. रोड आहे ना वळणाचा, त्याच्यामुळे थोडं दमानं जावं लागतं. चढ आलेला आहे ना, त्याच्यामुळे थोडं दमानं घेतली गाडी. मग काय आमच्या आलो राजेवाडी गावामध्ये. थोडं शिवाराच्या अलीकडं आहे थोडं. बघा आता का इथून चालू झालं आमचं राजवाडी गाव. आमच्या बिराजवाडी गावामध्ये प्रगती जास्त झालेली आहे ना, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सकाळ सकाळ बेस्ट वाटलं पण गावामध्ये येऊन, माहिती आहे का? एकदम भारी. मग आलो आता. आमचं समोरचं घर आहे बघा, हे समोरचं घर असल्यामुळे, आणि 1ली ते 5वीपर्यंत माझी शाळा होती, हे माझं घर आहे. मग काय निघालो तिथून थेट रानामध्ये. मग रानामध्ये आल्यानंतर काय, रानामध्ये रोड असले थोडं एक डांबरीकरण होता, त्याच्यामुळे थोडं तर चला म्हणलं. मग काय फास्ट जायचा तो विचार होता, पलट यायचं होतं ना मला, त्याच्यामुळे मी फास्ट गाडी घेत होतो रानाच्या रोडनं पण. मग आता येतो आहे बघा आता. म्हणजे राजेवाडी तांडा येतो ना आमच्या, म्हणजे रानाच्या वरून राजेवाडी तांडा राहतो. राजेवाडी तांड्याच्या वरीनंतर गाव आहे राजेवाडी. आला आता राजेवाडी तांडा. मग आता इथून खाली जायचं आहे. तर कसं जाऊ बघा, हा रोड कसला आहे. एकदम असा डेंजरस रोड आहे ना. मग माझ्याकडे ती ब्लॅक स्प्लेंडर काय एकदम नंबर 1 ताकद आहे. अशी रप अँड टप गाडी आहे ना, बेस्टपैकी. चला म्हणलं, काय होत नाही, आपल्या गाडीवर विश्वास असल्यावर म्हणल्यावर काय नाही आपण काय. निघालो बघा आता रोडनं. बघा रोड, तुम्हीच रोड बघा कसला रोड आहे. तुम्हाला तरी रोड समजेल कसा, बघा तुम्ही. बघा तुम्ही, आहे का रोड? खादड्यां कसा रोड आहे बघा ते. त्या रोडनं काय स्प्लेंडर आहे आपली, विश्वासच नाही. एकदम नंबर रप अँड टप गाडी वगैरे बेस्टपैकी चलती आहे काय. मग तुम्हाला आमचं तळ दाखवतो बघा. ते तळ आहे का, इकडं तळ आहे. थोड्या वेळानं जाऊ तिकडं आपण, लगेच 2 मिनिटांना लगेच तिकडे जाऊ. आलं बघा, एकूण तळेवरून आणि वरून गाडी चालवायला लागली. स्प्लेंडरला रोडची गरज नाही, माई शपथ. स्प्लेंडर असली भयंकर गाडी आहे ना, रप अँड टप. बघा तुम्ही गाडीच बघा, तुम्हाला रोड दिसायला लागला का कुठं नाही. मग मी कशी गाडी चालवत असेल बघा, झुडपानं. म्हणूनच म्हणतात, नाद केला पण पूर्ण केला. स्प्लेंडर घेऊनच नाद पूर्ण केला. बघा कुठं गाडी उभा केलेली मी आहे का. मग
मग आता आमचं रान आता रानामध्ये आता काय आहे, सध्या सगळं संपलं आहे ना रानामधलं, त्याच्यामुळे थोडं पडक रान आहे. पडक रान म्हणजे रानामध्ये गवत वगैरे वगैरे उगवलेलं आहे, ते वाळून गेले, तेव्हा ते पडक रान होतं. हे बघा समोर आहे का, बघा बघा तुम्हाला सगळं दाखवतो आहे, माझं रान आहे सगळं. मग आता निघालो घरी म्हणजे मेन जिथं जायचं आहे मला तिथं रानात निघालो. तर रानात निघाल्यानंतर इथं खड्डे लय मोठे होते. खड्डे लय मोठे म्हटल्यामुळे एक हातानं मोबाईल सांभाळता येणार आणि गाडी सांभाळता येणार. मग बस कोणी मोबाईल पडत होता, मोबाईल पडत धरला मी. धरल्यानंतर काय थोडं थांबल्याच्यानंतर मग डबल चालू केल्यानंतर मला थोडं चालू केलं. काय एकदम जीव लावलेला माणूस हा एकदम म्हणजे कुत्रा राहतो. एक वेळेस माणूस धोका देतो, हे हरण वाजवल्यानंतर लगेच कुत्रं पळत झालं. हरण वाजवलं गेलं, पळत आल्यानंतर माणूस धोका देतो पण कुत्रं धोका देत नाही, माहिती आहे का. बघा किती माया आहे. हे आमचं रानातलं घर आहे. मग रानातलं घर असल्यामुळे बघा, मग आता मोरे आलो, शेळ्या गाई हे बघून खूप आनंद झाला, माहिती आहे का. हे आमचं बघा, हे 2 गाई आहेत. हे माझे आजोबा आहेत. तर मोऱ्या ब्लॉगला सपोर्ट करा. थँक्यू.